हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन। आज आपण 11 ऑगस्ट 2021चा द हिंद बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून। पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काय महत्त्वाचे एडिटोरियल न्यूजपेपरला असतात ते आपण व्यवस्थितरित्या डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो। चला तर मग स्टार्ट करूया। 11 ऑगस्टचा द हिंद आपल्याला काय सांगतोय बघू। पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया। सो लेट स्टार्ट। आपली पहिली न्यूज आहे ती 127व्या घटनादुरुस्तीचं जे बिल आहे ना ते लोकसभेमध्ये पारित झालं आहे। आणि हे बिल का महत्त्वाचं आहे तर महत्त्वाचं करून मराठा आरक्षणावरून जो वाद सुरू होता ना, सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं होतं, त्यामुळं काय गरज काय होती आपल्याला तर घटनादुरुस्ती करण्याची गरज होती। कारण का तर ज्यावेळेस आरक्षण रद्द केलं गेलं त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की ओबीसी मध्ये कोणत्या कास्ट असतील आणि कोणत्या कास्ट नसतील हे ठरवण्याचा अधिकार टोटल सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे, स्टेट गव्हर्नमेंटला नाही, असं सुप्रीम कोर्टानं त्यांच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं। परंतु मग आता 127व्या घटनादुरुस्तीनुसार काय बदल होणार आहे? हे बिल आहे अजून, घटनादुरुस्ती टोटल अजून झालेली म्हणजे ॲक्टमध्ये रूपांतर झालं नाही, हे बिल आहे फक्त। आणि ते लोकसभेमध्ये पारित झाले विना डिबेट, म्हणजे त्याच्यावरती कोणताही डिबेट किंवा विरोध त्याला पाहाव्यास मिळाला नाही, हे पारित झाले। तो अधिकार जो आहे ना आता स्टेट गव्हर्नमेंटला सुद्धा या बिलाच्या माध्यमातून 127व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून दिला जाणार आहे। कशाचा अधिकार तर स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा ओबीसी ची जी लिस्ट आहे ती लिस्ट ठरवू शकतं, ओबीसी मध्ये कोणकोणत्या कास्ट येऊ शकतात हे ठरवण्याचा अधिकार आता स्टेट गव्हर्नमेंटला सुद्धा या बिलाच्या अंतर्गत, या 127व्या घटनादुरुस्तीच्या अंतर्गत देण्यात आलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय। आणि विशेष करून या चर्चेमध्ये विशेष करून मंत्र्यांकडून सांगण्यात आले की कंट्रीमध्ये जवळजवळ 671 कास्ट्स आहेत वेगवेगळ्या आपल्या देशामध्ये, आणि त्यांच्यासाठी प्रोव्हिजन्स करणं, त्या स्टेटनं ती लिस्ट ठरवणं हे गरजेचं आहे, असं कुठंतरी त्यांच्याकडून सांगण्यात आलं। त्याचबरोबर या चर्चेमध्ये काही जे मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत त्यांनी ही सुद्धा मागणी केली की 50%ची जी कॅप आहे ना, 50% पर्यंतच आरक्षण टोटल असावं, ही जी कॅप आहे ती कॅप रिमूव्ह करण्यात यावी, काढून टाकण्यात यावी, अशी सुद्धा त्याच्यामध्ये मागणी केलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली होती। त्याचबरोबर इंदिरा साहनी केसचा इथं उल्लेख आला आहे, त्या केसविषयी सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे। आणि त्याचबरोबर 102वी जी घटनादुरुस्ती होती ना ती घटनादुरुस्तीचा सुद्धा इथं उल्लेख आलेला आहे, त्यामुळं त्या घटनादुरुस्तीविषयी सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत। म्हणजे एकंदरीत न्यूज काय तर रिझर्वेशनची जी पॉलिसी होती, आरक्षणाची जी पॉलिसी होती, त्याचा टोटल अधिकार सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे असं सुप्रीम कोर्टानं मे 2021च्या जजमेंटमध्ये सांगितलं होतं। परंतु तो अधिकार आता स्टेट गव्हर्नमेंटला या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। त्याच्यासाठी ही आपल्यासाठी खरं तर महत्त्वाची न्यूज आहे। महत्त्वाचं करून कशासाठी जास्त महत्त्वाचे तर मराठा आरक्षणासाठी, म्हणजे मराठा आरक्षण मिळवण्याचा मार्ग जे आहेत ना हे आता मोकळे झालेले आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत। जर आता राज्यसभेमध्ये सुद्धा हे जर बिल पारित झालं तर मग ऑब्वियस आहे ॲक्टमध्ये याचं रूपांतर होणार, नंतर जे काही प्रोसिजर बिलाची पास व्हायची ते झाल्यानंतर, आणि त्यानंतर मग स्टेट गव्हर्नमेंट जे आहे ते वेगवेगळ्या ज्या जाती आहेत त्यांचं ओबीसीची लिस्ट सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवेल, आणि त्याच्यामध्ये ऑब्वियस आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट मराठा कास्ट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करणारच आहे, त्याच्यासाठी सगळा खटाटोप चाललेला असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं। मग त्यामुळं पुढं आता काय होतंय हे खरं तर बघण्यासारखं आहे। कशा पद्धतीनं आरक्षण मराठांचं जो आंदोलन चालू आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या जास्त करून, त्यांना कशा प्रकारे आरक्षण दिलं जाते हे खरं तर बघण्यासारखं, खूप दिवसाचा संघर्ष आहे, त्यामुळं त्याला पुढं काय स्वरूप मिळते हे खरं तर पुढं बघण्यासारखं आहे। आणि याच्यातून की पॉईंट आपल्याला एक्झामच्या दृष्टीतून काय घ्यायचे तर पहिलं तर 127वी घटनादुरुस्ती त्याच्यामध्ये काय तरतुदी आहेत हे बघणं, हा पहिला की पॉईंट आपला। दुसरा की पॉईंट काय तर 102वी घटनादुरुस्तीचा उल्लेख याच्यामध्ये आला या न्यूजमध्ये, मग त्याच्याविषयी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे, हा दुसरा की पॉईंट आपला। तिसरा की पॉईंट आपला इंदिरा साहनी केसचा उल्लेख आला इथं, मग हा तिसरा की पॉईंट आपला होऊ शकतो। त्याच्यामध्ये जजमेंट सुप्रीम कोर्टानं काय दिलं होतं याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे। आणि चौथा की पॉईंट ऑदर बॅकवर्ड क्लास म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड जो वर्ग असतो ना त्याचा समावेश ऑदर बॅकवर्ड क्लासमध्ये आपण करू शकतो।
मग त्याला अदर बॅकवर्ड क्लासची तरतूद घटनेमध्ये अगोदर काय होते, त्याच्याच रिलेटेड महत्त्वाच्या कमिटीज कोणकोणत्या आहेत याचे डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. तो आपला चौथा की पॉईंट होऊ शकतो आणि आजची ही महत्त्वाची न्यूज आहे असं आपण म्हणू शकतोय. पुढची न्यूज आहे ती पुन्हा सुप्रीम कोर्टाशी रिलेटेड आहे. सुप्रीम कोर्टाचं एक नवीन जजमेंट आलं आहे. कशा संदर्भात, जे पॉलिटिक्समध्ये जे क्रिमिनल्स असतात ते पॉलिटिक्समध्ये जातात, निवडून पण येतात, त्यांच्याविषयी खरं तर ही न्यूज आहे. आणि प्रत्येक पार्टीला सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की लोकांचा पेशन्स म्हणजे लोकांचा संयम कमी होत चालला आहे, कारण पॉलिटिक्समध्ये क्रिमिनल लोकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिलं की जे पॉलिटिकल लीडर्स आहेत त्यांनी जे पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांनी त्या कॅन्डिडेटच्या इलेक्शनच्या अगोदर 48 तास इलेक्शनच्या अगोदर त्याची जी क्रिमिनल हिस्ट्री आहे ती वेबसाईटवरती पब्लिश करणं गरजेचं आहे. आणि ती खरं तर त्यांनी इलेक्शनच्या अगोदर लोकांसमोर पब्लिश करणं गरजेचं आहे असं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि त्याच्यामध्ये जर महत्त्वाच्या पार्टींचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये BJP घ्या, RJD घ्या, काँग्रेस घ्या, यांचे कॅन्डिडेट जवळजवळ 70% जास्त कॅन्डिडेट जे आहेत ते क्रिमिनल आहेत, म्हणजे त्यांच्यावरती क्रिमिनल केसेस सुरू आहेत असं काही आकडेवारीमधून समोर आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. विशेष करून इथं बिहार इलेक्शन्सविषयी बोललं जाते. बिहार इलेक्शन्समध्ये जे कॅन्डिडेट्स होते त्यांच्यामध्ये 70% कॅन्डिडेट्स महत्त्वाच्या पार्टींचे त्यांच्यावरती क्रिमिनल केसेस होत्या किंवा क्रिमिनल चार्जेस, हिनियस क्रिमिनल चार्जेस त्यांच्यावरती होते. आता क्रिमिनल केसेस त्यांच्यावरती आहेत म्हणजे ते क्रिमिनल आहेत असं नाही, तर ते आरोपी आहेत. ज्यावेळेस गुन्हा सिद्ध होईल त्यावेळेस तो गुन्हेगार असतो, ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु क्रिमिनल केसेस यांच्यावरती आहेत हे सुद्धा खूप विचार करायला लावणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात जे हे जजमेंट आहे ते खूप महत्त्वाचं मानलं जात असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. पुढची न्यूज आहे उज्ज्वला स्कीम्स रिलेटेड न्यूज असलेली पाहाव्यास मिळते. त्याच्यामध्ये उज्ज्वला 2.0 स्कीम लॉन्च केली गेली नरेंद्र मोदी यांच्याकडून आणि त्याच्याविषयी सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यातून की पॉईंट आपण काय घेऊ शकतो, तर उज्ज्वला योजनेविषयी डिटेल इन्फॉर्मेशन, त्याच्यामध्ये तरतुदी कोणकोणत्या केल्या गेलेल्या आहेत आणि ते कशा संबंधित आहे उज्ज्वला स्कीम, त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन या न्यूजच्या अंतर्गत बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. त्याच्यासाठी ही न्यूज महत्त्वाची आहे आपल्यासाठी. पुढची न्यूज आहे नमो ॲपविषयी. हे खरं तर पर्सनल ॲप नरेंद्र मोदींच्या नावाने काढलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. विशेष करून वोटर सर्वे घेण्यासाठी या ॲपचा उपयोग होताना आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्याच्याशी रिलेटेड मग या न्यूजमधून की पॉईंट आपण घेऊ शकतो की नमो ॲपविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. कशा प्रकारचं आहे, गव्हर्नमेंटचं आहे की पर्सनल आहे आणि त्याचा उपयोग कशासाठी होतो याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं या न्यूजच्या अंतर्गत गरजेचं होऊन बसतं. पुढची न्यूज आहे ती काबूलशी रिलेटेड, विशेष म्हणजे अफगाणिस्तानशी रिलेटेड आहे. आणि तिथं जे इंडियन्स आहेत आपले त्यांना वापस मायदेशी परत घेण्यासाठी जे इंडियाचे प्रयत्न सुरू झाले आहेत ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. इंडिया एका स्पेशल फ्लाईटची अरेंजमेंट करणार आहे त्या नागरिकांना, त्या भारतीय नागरिकांना परत इंडियामध्ये घेण्यासाठी. त्याच्यासाठी तिथं जे नागरिक राहत आहेत ना त्यांना इंडियन एम्बेसीने त्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत की लवकरात लवकर इंडियाकडे ट्रॅव्हल्स करण्याची तयारी करण्यात यावी, अशा प्रकारच्या सूचनासुद्धा त्यांना देण्यात आलेल्या आहेत. कारण का तर तिथं मोठ्या प्रमाणात हिंसेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. तालिबान मोठ्या प्रमाणात हिंसा करताना आपल्याला पाहाव्यास मिळते आणि युद्धजन्य परिस्थिती तिथं अंतर्गत त्यांची पाहाव्यास मिळते. त्याच्यासाठी इंडियन्सना सुरक्षित ठिकाणी हलवणं गरजेचं आहे, म्हणजेच आपल्या मायदेशी परत बोलवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी इंडिया पावलं उचलताना अशा प्रकारची पाहाव्यास मिळते. मग याच्यामधून पहिला की पॉईंट अफगाणिस्तानचं लोकेशन बघून ठेवणं गरजेचं आहे आणि दुसरा की पॉईंट काय अफगाणिस्तान इंडिया रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे हे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. मग आता अफगाणिस्तानचं लोकेशन इंडियापासून कशा पद्धतीने ते आपण बघून घेऊयात मॅपच्या द्वारे. इथं मॅपवरती आपण बघू शकतो इंडियाचं अफगाणिस्तानचं लोकेशन या ठिकाणी आहे आणि ते इंडियापासून कोणत्या दिशेला आहे हे या मॅपवरती आपण बघू शकता. इथं आपण इंडियापासून अफगाणिस्तानला बघू शकतो आणि अफगाणिस्तानच्या शेजारी कंट्री बघितलं तर त्याच्यामध्ये पाकिस्तान आहे, त्याच्यामध्ये इंडिया आहे म्हणजे बाउंड्री लाईन टच करणार आहे, त्याच्यामध्ये चायना आहे, ताजिकिस्तान आहे, उझबेकिस्तान आहे, तुर्कमेनिस्तान आहे आणि इराण आहे. या महत्त्वाच्या कंट्रीज ज्या आहेत त्या अफगाणिस्तानसोबत बाउंड्री लाईन शेअर करताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्याचबरोबर इकडं पर्शियन गुल्फ आहे, याच्यावरती सुद्धा कालच आर्टिकल आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. ते व्यवस्थितरित्या तुम्हाला समजावून सांगण्याचा मी प्रयत्न केला होता. त्याच्यासाठी खरं तर बाकी टॉपोग्राफी जी काय आहे ती सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, ती आपण इथं बघण्याचा प्रयत्न केला.
याच्यातली पहिली न्यूज जी आपण बघतोय ती सुप्रीम कोर्टाशी रिलेटेड असलेली न्यूज आपल्याला पाहाव्यास मिळते आणि ज्यांनी पेगासस स्पायवेअरशी संबंधित पिटिशन दाखल केलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये तेच वेगवेगळ्या प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून डिबेट्समध्ये सामील होताना आपल्याला पाहाव्यास मिळतात किंवा मीडियाच्या माध्यमातून डिबेट्समध्ये सामील होताना पाहाव्यास मिळतात. त्याच्यावरती सुप्रीम कोर्टानं त्यांना सुनावलेलं पाहाव्यास मिळते की सुप्रीम कोर्टावरती म्हणजे सर्वोच्च न्यायालयावरती तरी विश्वास तुम्ही ठेवायला पाहिजे. न्याय मिळण्याची त्यांच्याकडून अपेक्षा तुम्ही करताय तर त्याच्यावरती विश्वास पण ठेवायला पाहिजे असं कुठंतरी सुप्रीम कोर्टानं त्यांना सुनावलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते आणि ती सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यामधून आपल्याला पेगासस स्पायवेअरविषयी डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. त्यामुळे पेगाससविषयी डिटेल इन्फॉर्मेशन सांगणारे लेक्चर मी ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे. त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले. ते लेक्चर बघून घ्या. एकाच ठिकाणी टोटल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा की पॉईंट आपण या न्यूजमधून घेऊ शकतोय. पुढची न्यूज आहे ती राज्यसभेशी रिलेटेड असलेली न्यूज आपल्याला पाहाव्यास मिळते. विशेष करून कोणत्या गोष्टीसाठी तर विशेष करून राज्यसभेमध्ये तो जो गदारोळ आपल्याला पाहाव्यास मिळते विरोधी पक्षांचा त्याच्याविषयी सांगणारी खरं तर न्यूज आहे. आणि त्याच्यामध्ये विरोधी पक्षांचे सेम 2 मुद्दे जे रोज आपण बघतोय कारण मान्सून सेशन जेव्हापासून सुरू झाले ना तेव्हापासून सभागृहामध्ये अशा प्रकारचा प्रोटेस्ट विरोधी पक्षाकडून होताना आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि त्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला आहे पेगाससचा आणि दुसरा जो आहे तो फार्म ॲक्टचा मुद्दा असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि त्यामुळं आपल्याला पेगाससविषयी डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे आणि फार्म ॲक्ट्समध्ये काय तरतुदी दिलेल्या आहेत त्याचीसुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. या न्यूजमधून आपण हे 2 की पॉईंट घेऊ शकतोय. पुढची न्यूज आहे कोविड-19च्या जो नवीन तिसरी लाट आपण ज्याला म्हणतोय ते थर्ड वेव्ह ज्याला आपण म्हणतोय ना त्याची संकेत कुठंतर आपल्याला जाणवताना पाहाव्यास मिळतात. कारण केरळमधल्या काही स्टेटमध्ये असेल किंवा तमिळनाडू, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, वेस्ट बेंगॉल, मेघालय, मिझोराम या स्टेटमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा कोविड-19 पॉझिटिव्हची संख्या वाढत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यासाठी ही कुठंतरी चिंतेची बाब मानली जाते. आणि याच्या अगोदर ऑक्सिजन शॉर्टेजमुळे कोणत्याही प्रकारे डेथ झालेला अशा प्रकारचा डेटा जो आहे तो कोणत्याही स्टेट गव्हर्नमेंटकडून आजपर्यंत दिला गेला नाही असं सेंट्रल गव्हर्नमेंटनं अगोदर पण सांगितले आणि आत्ता पण आपल्याला सांगितलेलं पाहाव्यास मिळते. असं सांगणारी ही कुठंतरी न्यूज असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग याच्यातून की पॉईंट आपण काय घेऊ शकतो तर कोविड-19चे वेगवेगळे व्हेरियंट्स जगामध्ये आहेत. ते वेगवेगळे कोविड-19चे व्हेरियंट्स मी अगोदर पण तुम्हाला लिस्ट ती सांगून ठेवली आणि इंडियामध्ये कोणकोणते व्हेरियंट्स सापडतात याची पण लिस्ट तुम्हाला सांगून ठेवली. आता तुम्ही ती लिस्ट जी आहे ना ती इंटरनेटवरून जाऊन बघणं गरजेचं होऊन बसतं किंवा अगोदरच्या लेक्चरमध्ये आपल्या जर नोट्स काढल्या असतील मी भरपूर वेळा तीच लिस्ट सांगितली. एक आजपर्यंत मी जवळजवळ 8-9 वेळा सांगितलं असेल ती लिस्ट कोविड-19ची. त्यामुळं त्याच्या नोट्स जर तुम्ही काढल्या असतील ना तर त्याची रिव्हिजन तुम्ही टाकून ठेवणं गरजेचं आहे. रिव्हिजन करून ठेवणं त्याची गरजेचं होऊन बसतं. या न्यूजच्या अंतर्गत तो की पॉईंट आपण घेऊ शकतोय. पुढची न्यूज आहे नीरज चोप्रा विषयी न्यूज आहे. जॅव्हलिन थ्रोमध्ये जे गोल्ड मेडल आपल्याला मिळवून दिलं त्या नीरज चोप्राविषयी इथं न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि ते गोल्ड मेडल आपल्याला 7 ऑगस्टच्या दिवशी मिळालं होतं. त्याच्यामुळं आता जे जॅव्हलिन फेडरेशन आहे ना त्यांनी ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियानं हे जाहीर केलं आहे की तो दिवस जो आहे तो भालाफेक राष्ट्रीय भालाफेक दिवस म्हणून साजरा केला जाईल किंवा नॅशनल जॅव्हलाइन डे म्हणून साजरा केला जाईल असं इथून पुढं त्यांनी ठरवलेलं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळेल. त्याच्यासाठी खरं तर ही महत्त्वाची न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग आता याच्यातून दुसरा आणखी की पॉईंट आपण काय घेऊ शकतो तर याच्या अगोदर आपल्याला भालाफेकमध्ये कधी मेडल मिळाला आहे का किंवा कोणता असा प्लेयर आहे की तो जास्त पॉप्युलर होता याच्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये त्यानं नाव मिळवलं आहे असा कोणता प्लेयर आहे का त्याचीसुद्धा इन्फॉर्मेशन आपण बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. इथं आपल्या न्यूज समाप्त होत आहेत. आता महत्त्वाचे आर्टिकल्स कोणकोणते आहेत ते आपण डिस्कस करायला सुरुवात करूयात. आपलं जे पहिलं आर्टिकल आहे ते टोटली पॉलिटिकल बेस आर्टिकल आहे. UP उत्तर प्रदेशच्या पॉलिटिकलवरती आधारित आर्टिकल असलेला पाहाव्यास मिळते. त्याच्यामुळं हे आर्टिकल आज आपण बघणार आहोत. याच्यामध्ये डिस्कस करण्यासारखे एक्झामच्या दृष्टीतून काही महत्त्वाचं नाही त्यामुळे हे आर्टिकल बघण्यात काय अर्थ नाही. पुढचं महत्त्वाचं आर्टिकल बघू कोणतं आहे ते. पुढचं याच्या शेजारचं जे छोटंसं आर्टिकल आहे ना ते आर्टिकल युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जे काय नरेंद्र मोदींनी आपले प्राईम मिनिस्टर जे आहेत त्यांनी जे भाषण दिलं आहे ना त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा त्यांनी हे मांडला होता की मेरीटाईम सिक्युरिटीविषयी आपल्याला जास्त
पावलं उचलणं गरजेचं आहे, जास्त स्ट्रॉंग पावलं उचलणं गरजेचं आहे आणि एकमेकांना सहकार्यानं काम करणं गरजेचं आहे, असं सर्व कंट्रींना उद्देशून त्यांनी युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलमध्ये बोललेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. म्हणजेच एकंदरीत मुद्दा त्यांचा काय होता, तर समुद्री व्यापार जो चालतो तो व्यापार आपल्याला सुरक्षित करायला पाहिजे आणि एकमेकांच्या व्यापारावरती जे आयात निर्यातीचे निर्बंध आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे समुद्र व्यापारावरती आपण निर्बंध लावलेले आहेत, ते निर्बंध कुठंतरी आपण काढून टाकायला पाहिजे. तरच आपण चांगल्या पद्धतीनं एकमेकांसोबत व्यापार करू शकतो आणि त्याच्यामध्ये प्रगती एकमेकांच्या देशांची करू शकतो, असं त्यांनी त्या स्पीचमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. मग विशेष करून त्याच्यावरती भर दिला होता की मेरीटाईम सिक्युरिटीवरती. आता मेरीटाईम सिक्युरिटीविषयी बोललं गेलं तर महत्त्वाच्या 3 कंट्रींचा उल्लेख त्याच्यामध्ये येतो. त्याच्यामध्ये USA येतं, त्यानंतर रशिया येतं आणि त्यानंतर चायना येतं. या महत्त्वाच्या कंट्रींचा उल्लेख काय येतो, तर या कंट्रीज ज्या आहेत ना, त्या इतर कंट्रीजची जी सार्वभौमता आहे समुद्राशी रिलेटेड, म्हणजे सॉव्हरेनिटी, ती सॉव्हरेनिटीचं वारंवार हनन करताना आपल्याला पाहाव्यास मिळतात आणि त्याच्यामधले हे खूप मोठे स्टेक होल्डर्स आहेत आणि या कंट्रीजच्या ज्या कारवाया ज्या असतात ना, त्याला उद्देशून सुद्धा जे आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आहेत त्यांनी हे भाष्य केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग आता सॉव्हरेनिटीला धोका कसा पोहोचवतात या इतर कंट्रींच्या, तर चायना जो आहे तो साऊथ चायनामध्ये आपल्या इल्लिगल हस्तक्षेप करताना वारंवार आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग आपण जर एकमेकांच्या कायद्यांचा रिस्पेक्ट नाही केला तर आपण त्या डिग्निटीनं व्यापार करू शकणार नाही आणि ते निर्बंध काढू शकणार नाही आणि त्याच्यामध्ये प्रगती साधू शकणार नाही, असं सुद्धा नरेंद्र मोदींनी त्यांच्या स्पीचमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. म्हणजे एकंदरीत मेरीटाईम सिक्युरिटी, समुद्रामध्ये आपण सिक्युरिटी डेव्हलप करणं म्हणजे काय करणं, तर समुद्र व्यापार चालतो त्याच्यावरती वेगवेगळे प्रकारचे निर्बंध आहे, ते निर्बंध लावण्यापेक्षा एकमेकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीतून जे काय निर्बंध आवश्यक आहेत ते लावणं गरजेचं आहे. हा पहिला पॉईंट त्यांनी सांगितला. त्यानंतर मासेमारी जे प्रमाणाच्या बाहेर होते ना, ती मासेमारी सुद्धा आपल्याला कमी करायला पाहिजे, असं सुद्धा त्यांनी एक मुद्दा त्याच्यामध्ये मांडलेला आपल्याला पाहाव्यास मिळाला. आणि समुद्र मार्गाने जी तस्करी होते, चुकीचा इल्लिगल व्यापार चालतो, तो व्यापार कमी करण्याच्या दृष्टीतून सुद्धा आपण सर्व कंट्रींनी मिळून पावलं उचलणं गरजेचं आहे, त्याच्यावरती वेगवेगळे कायदे बनवणं गरजेचं आहे, असं सुद्धा त्यांनी या स्पीचमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. आणि तेच सगळं सांगणारं हे आर्टिकल असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग त्याच्याशी रिलेटेड पहिला की पॉईंट याच्यात काय, तर युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे, हा पहिला की पॉईंट. आणि दुसरा की पॉईंट काय, तर US असू द्या, रशिया असू द्या, चायना असू द्या, यांचं मॅपवरती लोकेशन बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. समजते. आता युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलविषयी इथंच आपण विकिपीडियाच्या माध्यमातून थोडीशी इन्फॉर्मेशन बघून घेऊया, कशा पद्धतीने इन्फॉर्मेशन विकिपीडियावर दिलेली आहे ते. ही आपण छोटीशी इन्फॉर्मेशन युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलविषयी बघू शकतोय आणि त्याच्यामध्ये विशेष करून ही जी युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल आहे ना, याची स्थापना केली गेली युनायटेड नेशनकडून. म्हणजे युनायटेड नेशनचीच ही एक संस्था असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते आणि त्याची स्थापना कशासाठी केली गेली, तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता डेव्हलप करण्यासाठी, विकसित करण्यासाठी याची स्थापना केली गेली. त्याचं हेडक्वार्टर न्यूयॉर्क युनायटेड स्टेटमध्ये आहे, अमेरिकेमध्ये आहे. फाउंड कधी झाली होती, तर 24 ऑक्टोबर 1945 रोजी त्याची स्थापना झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते आणि त्याचा शॉर्ट फॉर्म UNSC असा आहे, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल असा आहे. आणि मॅपच्या माध्यमातून जर आपल्याला बघायचं झालं तर समुद्रामध्ये हस्तक्षेप करणाऱ्या कंट्रीज महत्त्वाच्या कोणकोणत्या आहेत, तर त्याच्यामध्ये इथं आपल्याला रशियाचा पार्ट पाहाव्यास मिळतोय. रशिया ही कंट्रीसुद्धा हस्तक्षेप करताना वारंवार पाहाव्यास मिळत असते. त्याचबरोबर इथं चायनाचा पार्ट पाहाव्यास मिळतो आणि चायना जे आहे ते वारंवार इथं साऊथ चायना सीचा जो एरिया आहे तिथं वारंवार इल्लिगल हस्तक्षेप करताना आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि तिथं ही व्हिएतनाम आहे, फिलिपाईन्स आहे, त्यानंतर इकडे इंडोनेशिया आहे, इथं मलेशिया आहे, यांचा जो सार्वभौमता आहे ते कुठंतरी भंग करण्याचं कार्य वारंवार चायनाकडून होत असतं. त्याचबरोबर नंतर काय सांगितलं, तर जो USA आहे ना, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, तो सुद्धा खूप मोठा स्टेक होल्डर आहे. मग युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकाचं इथं लोकेशन तुम्ही बघू शकता. आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकाचा हस्तक्षेप ऑब्वियस आहे कुठं पाहाव्यास मिळतात, तर नॉर्थ पॅसिफिक ओशनमध्ये पाहाव्यास मिळणार आणि नॉर्थ अटलांटिक ओशनमध्ये पाहाव्यास मिळणार. समजते तुम्हाला. आणि इथं सुद्धा यांचा हस्तक्षेप वारंवार असताना आपल्याला पाहाव्यास मिळतो. इकडे गुल्फ ऑफ मेक्सिको आहे,
इथं कॅरेबियन सी आहे आणि हा सुद्धा एरिया जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा वारंवार युनायटेड स्टेट्सचा हस्तक्षेप असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. मग तो पॉझिटिव्ह हस्तक्षेप असू द्या किंवा निगेटिव्ह हस्तक्षेप असू द्या, परंतु त्याच्यासाठी एक ठराविक नियम असायला पाहिजे आणि त्यामध्ये जे वेगवेगळे निर्बंध आपण एकमेकांवरती लावलेले आहेत ना, ते निर्बंध काढून आपल्या एकमेकांच्या प्रगतीसाठी जे निर्बंध गरजेचे आहेत ते लावणं गरजेचं आहे. असं कुठंतरी इनडायरेक्टली नरेंद्र मोदींना युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये बोलत असताना सांगायचं होतं, असं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यासाठीच आपल्याला लोकेशन्सची सुद्धा गरज होती. लोकेशनसुद्धा खरं तर माहिती असणं गरजेचं आपल्याला नेमकं कशा पद्धतीचं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला लोकेशनसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न या मॅपच्या माध्यमातून केला आहे. पुढचं जे आर्टिकल आहे विशेष करून इकॉनॉमीच्या दृष्टीतून हे आर्टिकल खूप महत्त्वाचं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की कोविड-19 पॅन्डेमिकमुळं जगाच्या अर्थव्यवस्थेवर एकूणच प्रभाव पडलेला आहे, खूप निगेटिव्ह परिणाम झालेला आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की जवळजवळ 4.4% एवढं इकॉनॉमिक ग्रोथ जगाचा कमी झालेला पाहाव्यास मिळतो आणि त्याचबरोबर ग्लोबल ट्रेड जगाचा व्यापार 5.3% कमी झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. आणि एकूण जगाचा विचार केला तर जगामध्ये जवळजवळ 75 मिलियन म्हणजे 75 दशलक्ष लोकांचे रोजगार गेलेले आहेत, असं याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग इथं काय सांगितलं की आपल्याला आता इकॉनॉमी परत बूस्ट करण्यासाठी जगाला एकूण मिळूनच सर्व कंट्रींना मिळून काही ग्रुप स्थापण्याची गरज आहे, काही पावलं उचलण्याची गरज आहे, असं सुद्धा याच्यामध्ये सांगितलं आहे. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल त्यांनी दिलं आहे की वर्ल्ड वॉर सेकंड नंतर जे आपण पावलं उचलली गेली होती अर्थव्यवस्था पुन्हा एकदा मेन प्रवाहात आणण्यासाठी, पुन्हा एकदा सुधारण्यासाठी, तशा प्रकारची पावलं आपण उचलणं गरजेचं आहे असं सुद्धा यांनी सांगितलं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की त्यावेळेस आपण ब्रिटन वूड इन्स्टिट्यूशन्स स्थापन केलं गेलं होतं, त्याचबरोबर वर्ल्ड बँकची स्थापना केली गेली होती अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी, इंटरनॅशनल मॉनिटरी फंडची स्थापना केली गेली होती. अशा प्रकारच्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यानंतर इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन स्थापन केली गेली होती आपण. अशा प्रकारच्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत ना, त्या अर्थव्यवस्थेचा महत्त्व देऊन आपण त्यावेळी स्थापन केले गेलेत. मग यावेळेस सुद्धा असं काहीतरी आपण करणार आहोत का? जर नसल करणार तर असं करण्याची गरज आहे का, याच्यावरती सुद्धा आपण विचार करायला पाहिजे, असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. मग त्यांनी सांगितले की ज्या वेळेस आपल्याला गरज पडली त्यावेळेस आपण वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनची स्थापना केलेली आहे, वेगवेगळ्या प्रकारची पॉझिटिव्ह पावलं जगाकडून वेगवेगळ्या कंट्रीजकडून उचलली गेलेली आहेत एकत्र येऊन. त्याच्यामध्ये मग गॅटची स्थापना 1947ची तुम्ही घ्या, त्याच्यामध्ये G20ची स्थापना घ्या, G7ची स्थापना घ्या, त्याच्यामध्ये ज्या ह्या महत्त्वाच्या संस्था आहेत ना त्याची स्थापना घ्या. याची स्थापना कशासाठी या संस्थांची केली गेली होती तर जगाचा एकूणच अर्थव्यवस्थेचा विकास व्हावा, जगाचा एकूणच समाजाचा विकास व्हावा, या दृष्टीतूनच अशा प्रकारच्या संस्थांची स्थापना केली गेली होती. परंतु या आर्टिकलमध्ये विशेष करून अर्थव्यवस्थेवरती भर दिला आहे, त्यामुळे ह्या फक्त अर्थव्यवस्थेची रिलेटेड ज्या संस्था आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग अर्थव्यवस्था सुद्धा सुधारण्यासाठी आपण काय काय केलं गेलं होतं, कोणकोणत्या संस्था स्थापन केल्या गेल्या होत्या, त्यामुळंच आणि त्याचाच परिणाम आपल्याला काय झाला तर जगाची जी एकूण अर्थव्यवस्था आहे ना ती सुधारण्यासाठी मदत झाली. मग त्याच्यामध्ये विशेष करून जगाची जर 1950ची उलाढाल बघितली ना आपण तर ती होती $60.80 बिलियन, ही जगाची होती, ही 1950च्या आकडेवारी. परंतु त्यानंतर 1980चा पिरियड आपण बघितला तर ती वाढून किती झाली तर $2049 बिलियन झाली, बरोबर आहे. आणि तोच पिरियड जर आपण 2000 या वर्षापर्यंतचा घेतला ना तर ती झाली होती $6452 बिलियन. आणि त्यानंतर जर 2019चा पिरियड घेतला तर ती झाली $19,014 बिलियन. म्हणजे कुठंतरी यांना हे सांगायचं की त्या दृष्टीनं जर आपण पॉझिटिव्ह पावलं उचललं ना तर 100% आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास होतोय, हा आपल्याला भूतकाळसुद्धा हा आपल्याला सांगतोय. त्यामुळे आता कोविड-19चा जो परिणाम निगेटिव्ह आपल्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे, एकूणच समाजावरती झाला आहे, त्याचा जो परिणाम आहे तो कमी करण्यासाठी आणि त्याच्यातून बाहेर येण्यासाठी जग आता पुढं, जगातील ज्या कंट्रीज महत्त्वाच्या आहेत त्या पुढं काय पावलं उचलत आहेत ते खरं तर बघणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती सर्व कंट्रींनी विचार करणं सुद्धा गरजेचं आहे, असं कुठंतरी या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये मग त्यांनी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा सुद्धा उल्लेख केलेला आहे की जगातील व्यापार सुधारण्यासाठी, व्यापार बूस्ट करण्यासाठी, व्यापारामध्ये प्रगती करण्यासाठी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची सुद्धा स्थापना केली गेली होती आणि त्याचा सुद्धा फायदा आजपर्यंत आपण
भोगत आहोत, त्याचा सुद्धा फायदा आजपर्यंत आपण बघत आहोत. म्हणजे त्याच्यासाठी आपण आय विटनेस आहोत असं कुठंतरी यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि वरचेवर जे असेल ना, वारंवार आपण जसा टाईम जाईल तशी प्रगती करत आलेलो आहोत. मग त्याच्यामध्ये 19व्या शतकामध्ये वाफेच्या इंजिनाचा शोध असू द्या किंवा 20व्या शतकामध्ये कम्प्युटरचा शोध असू द्या, हे सर्व जे काय आहे ना ते आपल्या प्रगतीचं लक्षण आहे. आणि ही प्रगती आपण कधी करू शकलोय तर सर्वांनी एकत्र येऊन आपण जी पावलं उचललेत तेव्हाच आपण ही प्रगती साधू शकलेलो आहे असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर यांनी इंडियावरती फोकस केला आहे की इंडियावरती काय परिणाम झाला आहे कोविड-19चा, कशा पद्धतीनं वर्स्ट कंडिशन इंडियामध्ये सुद्धा झाली. तर हे काय म्हणताय तर इंडियामध्ये सुद्धा इतर कंट्रीपेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही. इंडियाची जो GDP आहे तो जवळजवळ 7.3% कमी झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. त्याचबरोबर जवळजवळ 10 मिलियन म्हणजे 10 दशलक्ष लोकांचे रोजगार गेलेले आहेत असं सुद्धा याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. जो डेटा प्रदर्शित केला गेला त्या डेटामध्ये हे सांगितलेलं असं यांना म्हणायचं आहे. त्याच्यामध्ये मग आपल्याला पेट्रोलियम प्रोडक्ट इंडस्ट्री असू द्या, फार्मा इंडस्ट्री असू द्या, त्यानंतर ज्वेलरी इंडस्ट्री असू द्या, टेक्स्टाईल इंडस्ट्री असू द्या, गारमेंटशी रिलेटेड, टेक्स्टाईल आणि गारमेंट्स एकच झालं. त्यानंतर इंजिनिअरिंग आयटम्सशी रिलेटेड असू द्या, राईस असू द्या, ऑइल मिल्स असू द्या, त्यानंतर मराईन प्रोडक्ट्स असू द्या. मराईन प्रोडक्ट्स म्हणजे समुद्रामध्ये जो व्यापार तुम्ही करताना, समुद्रामध्ये म्हणजे विशेष करून मासेमारी करत असाल किंवा समुद्रातून जे तुम्ही व्यापार करता त्याला आपण मराईन प्रोडक्ट्स असं म्हणू शकतो. समुद्रातून जे प्रोडक्ट तुम्ही मिळवता, आज ह्या ज्या इंडस्ट्रीज आहेत ना याच्यावरती सुद्धा याचा वर्स्ट परिणाम झालेला आहे. त्यामुळे आपल्याला या महत्त्वाच्या इंडस्ट्रीजमध्ये कशी प्रगती आपण भविष्यात साधू शकतो याच्याशी रिलेटेड सुद्धा आपण विचार करायला पाहिजे, त्याच्याशी रिलेटेड पॉझिटिव्ह पावलं उचलायला पाहिजे असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आणि याच्यामध्ये जर आपली कंट्री पॉझिटिव्ह पावलं उचलू शकत असेल, याच्यामध्ये जर प्रगती करू शकत असेल तरच आपण आत्मनिर्भर भारत या कन्सेप्टला खरं उतरू शकतो, तरच आपण आत्मनिर्भर भारत होऊ शकतो असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. समजतंय? हे टोटल आहे आर्टिकल. आता याच्यातून की पॉईंट आपल्याला काय काय घ्यायचे आहे तर पहिला की पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे, ही जी आकडेवारी आहे इथं जागतिक आकडेवारी दिली आणि इथं जे आहे ते आपली जी आकडेवारी आहे ती इंडियन आकडेवारी देण्याचा प्रयत्न केला आहे. मग ती टोटल आकडेवारी खरं तर आपल्याला माहिती असायला पाहिजे नेमकं त्याच्यातून काय सांगायचं आहे. हा पहिला की पॉईंट झाला. दुसरा की पॉईंट आपला काय तर वर्ल्ड बँक विषयी माहिती पाहिजे, इंटरनॅशनल ट्रेड म्हणजे IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड विषयी माहिती पाहिजे. त्यानंतर इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. म्हणजे ज्या काही संस्था इथं आलेल्या आहेत ना त्यांचा उल्लेख इथं आलेला आहे ना त्याची सर्व विकिपीडियाच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं होऊन बसतं, त्याच्या नोट्स बनवून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. त्याच्यामध्ये मग गॅट इथं दिलं आहे, त्यानंतर G20 दिलं आहे, G7 दिलं आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. त्याचबरोबर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जे आहे ती वारंवार जागतिक व्यापार संस्था आपण त्याला म्हणू शकतो, संघटना आपण त्याला म्हणू शकतो, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हे सुद्धा वारंवार न्यूजमध्ये असतं, त्यामुळं याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आणि आत्मनिर्भर भारत ही कन्सेप्ट जी मांडली गेली आहे ती आत्मनिर्भर भारत कन्सेप्ट काय आहे, त्याच्या अंतर्गत आपल्याला नेमकं काय अपेक्षित आहे, काय केल्यानंतर आपण आत्मनिर्भर भारत होऊ शकेल याची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला या आर्टिकलच्या माध्यमातून असायला पाहिजे. आणि आजचं हे महत्त्वाचं आर्टिकल आहे म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. त्यामुळे ह्याच्यात जी आकडेवारी दिली आहेत ना ती आकडेवारी टोटल तुम्हाला माहिती असायला पाहिजे, डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन या आर्टिकलच्या तुम्हाला असायला पाहिजे, याच्या वेगळ्या नोट्स तुम्ही काढून ठेवायलाच पाहिजे. पुढचं महत्त्वाचं आर्टिकल कोणतं आहे ते बघूया. या आर्टिकलमध्ये एवढंच महत्त्वाचं होतं. पुढचं जे इकडं छोटंसं आर्टिकल आहे दिलं आहे ना ते सुप्रीम कोर्टाशी रिलेटेड असलेलं आर्टिकल आपल्याला पाहाव्यास मिळतं. कारण का तर सुप्रीम कोर्टानं सेंट्रल गव्हर्नमेंटला जवळजवळ वर्षापूर्वी सांगितलं होतं की वेगवेगळ्या ट्रायब्युनल्समध्ये वॅकन्सीज आहेत, वेगवेगळ्या हायकोर्टामध्ये वॅकन्सीज आहेत आणि त्या वॅकन्सी तुम्ही भरायला पाहिजे लवकरात लवकर, तरच आपण लोकांना वेळेवर जस्टिस डिलिव्हर करू शकतो, वेळेवर न्याय देऊ शकतो. परंतु 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला तरीसुद्धा गव्हर्नमेंटकडून त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं पॉझिटिव्ह पाऊल उचललं गेलं नाही. त्याच्याविषयी भाष्य करणारे हे आर्टिकल आहे. जर आपण त्याच्याविषयी पॉझिटिव्ह पाऊल उचललं गेलं नाही आणि सुप्रीम कोर्टाला याच्यावरती नाराजी व्यक्त करावी लागते तरीसुद्धा आपण काय करत नाही आहोत, म्हणजे याच्यामागे गव्हर्नमेंटचंच काहीतरी इंटेन्शन नाही ना किंवा पॉलिटिशियनचंच काहीतरी इंटेन्शन नाही ना, त्याच्यावरती सुद्धा विचार करायला
करणं आपलं गरजेचं आहे, आपण गरजेचं आहे असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आकडेवारी काय दिली, जवळजवळ वेगवेगळ्या ट्रायब्युनल्सचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये जवळजवळ 250पर्यंत वॅकन्सीज आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या हायकोर्टांचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ 455पर्यंत वॅकन्सीज आहेत आणि त्या जर भरल्या गेल्या नाहीत आणि ह्या वॅकन्सी ज्या आहेत त्या विशेष करून जजेसच्या वॅकन्सीज आहेत आणि तिथे जर न्यायाधीशच अवेलेबल नसतील तर मग आपण न्याय कुणाकडून मागणार. आणि न्याय जर वेळेवर आपल्याला मिळवायचा असेल किंवा लोकांना न्याय वेळेवर द्यायचा असेल तर ते जे न्यायाधीशांची वॅकन्सीज आहेत वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये ती वॅकन्सीज आपण भरायला पाहिजे असं कुठंतरी या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आणि याची मागणी वारंवार सुप्रीम कोर्टसुद्धा करताना आपल्याला पाहाव्यास मिळते असं या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यासाठी खरं तर हे आर्टिकल महत्त्वाचं होतं आपल्यासाठी. पुढचं जे आर्टिकल आहे त्याच्यामध्ये असं विशेष काय फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन दिलं नाही, पण एक महत्त्वाचा कन्सेप्ट त्याच्यामध्ये दिलेला आहे, एक महत्त्वाचा जी सत्यता आहे समाजाची ती याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आत्ता आपण काय बघत होतो तर कोविड-19मध्ये वेगवेगळ्या स्टेट्सची कोविड-19मुळे झालेली डेथची आकडेवारी वेगळी येत होती, त्यानंतर पॉझिटिव्ह लोकांची संख्येची आकडेवारी वेगळी होती आणि ज्यावेळेस रिकाउंट केलं गेलं तर त्याच्यामध्ये वाढ पाहाव्यास मिळाली आणि ती वाढ थोडी किंवा मायनर वाढ होती असं नाही आहे. तर 5 पटीनं कोणत्या स्टेटमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहाव्यास मिळत होती त्या आकडेवारीमध्ये, कोणत्या स्टेटमध्ये 10 पटीनं वाढ झालेली आपल्याला पाहाव्यास मिळत होती. आणि हे कुठंतरी आपल्या जो आपण डेटा कंडक्ट करतो ना त्याच्यासाठी आपल्या जी आकडेवारी कंडक्ट करतो आपण ते कुठंतरी हास्यास्पद आहे, त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन होणं गरजेचं आहे असं या आर्टिकलमध्ये सांगितलं. आणि विशेष करून आपला जो डेटा आहे बर्थ आपण नोंद करून घेतो, त्यानंतर डेथ नोंद करून घेतो. बर्थ नोंद म्हणजे जन्म नोंद असते ती जन्म नोंद आपण करून घेतो. त्याचबरोबर डेथ म्हणजे मृत्यू झाल्यानंतर त्याचीसुद्धा नोंद गव्हर्नमेंटच्या दफ्तरी होत असते. ती जी नोंद करण्याची प्रक्रिया आहे ना त्या प्रक्रियेमध्ये आपण सुधारणा करायला पाहिजे, तरच आपण अशा प्रकारच्या आकडेवारींमध्ये सुधारणा करू शकतो, त्या डेटामध्ये सुधारणा करू शकतो असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी या आर्टिकलमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. इथं महत्त्वाचे आर्टिकल समाप्त होत आहेत आणि आजचा आपला द हिंदूचा न्यूजपेपर सुद्धा इथं समाप्त होतोय. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. ना आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. आणि प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे शेअर करा जेणेकरून सर्व आपल्या मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. आणि आज जो आपला टाईम आहे ना तो 8च्या अगोदर जी मी लेक्चर अपलोड करत होतो ना तो आज जरा लेट झाला आहे. त्याला काय टेक्निकल कारणं आहेत, परंतु इथून पुढं मी दक्षता घेईन की अशा प्रकारचा लेट होऊ नये याची दक्षता इथून पुढं मी घेण्याचा प्रयत्न करेन. या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटूया आपण उद्याच्या द हिंदूच्या नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.